काल भाजी मंडईत गेले होते, तिथे ओली हळद मिळाली. त्यामुळे ओल्या हळदीचं लोणचं बनवावं असं ठरवलं. पण होतं काय ना, ओली हळद घेताना जरा थोडंसं भीती वाटते. काही वेळेला ती नुसती पिवळसर निघते आणि चविष्ट नसते. पण अशी केशरी ओली हळद मिळाली ना, की बस इतकी सुंदर म्हणजे दिसते, की असं वाटतं कच्चीच खाऊन घ्यावी, एवढं छान निघते. तर मी बघितलं, ओली हळद जरा बरी वाटली मला, केशरी अशी दिसली. त्यामुळे ती आणली, त्याची सालं काढली आणि किसून घेतली. व्यवस्थित किसून घ्यायची आणि किसताना जरा ती खूप कडक असते, त्यामुळे जरा हात सावरूनच किसायची, नाहीतर हाताला लागू शकतं. आणि किसून झाल्यानंतर मग त्याचे आपण लोणचं करायला घ्यायचं. ओल्या हळदीचं लोणचं खूप सुंदर लागतं आणि बनवायला अतिशय सोपं असतं. हे बघा, आता मी ही किसून घेतलेली आहे. इतका याचा म्हणजे कलर एवढा छान आलेला आहे, पिवळा कलर त्याचा हातालासुद्धा लागतो आहे आणि त्या माझ्या प्लेटलासुद्धा लागला आणि किसणीलासुद्धा. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं की हळद एकदम आपली प्युअर होती. आता इथे त्याचा मसाला तयार करण्यासाठी काय करायचं, 2 चमचे मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे, 1 चमचाभर मी बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचाभर जिरं आणि 1 चमचाभर मोहरी. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ओली हळद जी मी आणली होती ती पावशेर आणली होती. त्याची सालं वगैरे काढून ती साधारण एक 200 ग्राम वगैरे झाली असेल, किसून तयार झाली असेल. तर मग त्याच्यामध्ये हा एवढा मसाला खूप होऊन जातो. फार जास्त काही मसाला घालण्याची गरज पडत नाही. आणि हे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं. व्यवस्थित रोस्ट करून मग ते मिक्सरमधून भाजून घ्यायचं. आणि हे भाजून घेताना गॅस एकदम बारीक ठेवायचा. कारण की काय आहे, मग ते हे होऊन जाईल, काय ते आतून कच्चं राहील बडीशेप वगैरे. त्यामुळे बारीक गॅसवरतीच एक 5 मिनटं छान असं भाजून घ्यायचं. असं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मग ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सरमध्ये एकदम असं म्हणजे दरदरीत काढून घ्यायचं. एकदम बारीक अशी पावडर तयार करायची नाही, मग त्याची चव लागणार नाही. कसं हे वेगवेगळं असं तोंडात जर का आलं ना तर छान लागतं. तुम्ही कैरीच्या लोणच्यामध्ये सुद्धा मोहरीची डाळ अशी दरदरीतच आपण घालतो, त्याप्रमाणेच करायचं. खूप जास्त पावडर नाही करायची, एकदम दरदरीत असं वाटून घ्यायचं. तुम्ही खलबत्त्यामधून कुटून पण घेऊ शकता. हे बघा, मी असं एकदम दरदरीत असं हे वाटून घेतलेलं आहे. लोणचं बनवायला खूप सोपं आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात, फार काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हात बघा माझा केवढा पिवळा झालेला आहे. खूप सुंदर हळद मिळाली मला. मी खुशच झाले बघून, म्हणजे त्याचा कलर किसल्यानंतर एकदम केशरी कलर बघून असं वाटतं की नाही का, अशी कच्चीच खाऊन घ्यावी ती हळद, एवढी छान म्हणजे वाटत होती ती हळद. बरं, आता आपण हे जे तयार करून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यात तेलावरती ती परतून घ्यायची. तर तेल साधारण मी इथे 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. ते तेल थोडंसं गरम, एकदम जास्त गरम नाही करायचं. थोडंसं गरम झालं ना की मग ही हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळीकडे आधी पॅनमध्ये तेल पसरवून घेऊयात. आणि मीडियम गॅसवरतीच ठेवलेली, मी फार मोठा गॅस केलेला नाही आहे किंवा बारीकही गॅस नाही आहे. ही हळद मीडियम गॅसवरती आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची. तर आता मी हे बघा, तुम्ही खूप जास्त तेल तापलेलं नाही ना, तर ते जळून जाईल आणि खालतून लागेल. त्यामुळे तेल फार जास्त नाही तापवलं. आता तेलावरती हे परतून घ्यायची 1-2 मिनटं हळद व्यवस्थित. आणि मग नंतर परतून झाल्यानंतर आपण जे मिश्रण वाटून काढलेलं आहे मिक्सरमधून ते घालून घ्यायचं. असं आपल्या जेवणामध्ये एखादा वेगळा पदार्थ असेल ना तर खायला खूप छान लागतं. म्हणजे कसं, आपण कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं तर कायमच बनवतो, पण असं ओली हळद मिळाली आणि ओल्या हळदीचं लोणचं जर जेवणात असेल ना तर एक वेगळा आयटम तयार होतो आणि खूप आवडतो सगळ्यांना. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघितलेत ना हळदीचं लोणचं, खूप आवडेल. आता इथे मी ते मिश्रण घालून ह्याच्यावरती मीठही घालून घेते आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिट परतून घेते आहे. फार जास्त शिजवायची नाही आपल्याला ही हळद, फक्त परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटासाठी. परतून झाल्यानंतर हलवून व्यवस्थित मिक्स करून मग नंतर गॅस बंद करून टाकायचा. जास्त वेळ परतायची नाही आहे ही आपल्याला, मी एकजीव करायची अशी. आता बघा, मी व्यवस्थित एकजीव करून घेते आहे. एकजीव करून गॅस बंद करून घ्यायचा. आता गॅस बंद झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला लिंबू हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही लिंबू घालू शकता. पण कसं, एक छान असा आंबटपणा येतो लिंबानी आणि छान लागतं लिंबू, त्यामुळे मी लिंबू घातलेलं आहे. पण असं काही नाही, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं. आपलं हळदीचं लोणचं तयार झालं. अगदी 10 मिनटामध्ये हे लोणचं तयार होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. घरातल्यांना सगळ्यांना आवडेल. खूप छान लागतं आणि पौष्टिकही आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.